Next question बघा, question number 21. So what is given in the question number 21? A bar magnet of length 3 centimeter, point A, B along the axis at a distance 24 centimeter and 48 centimeter on opposite sides. Ratio of magnetic field at these 2 points. रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस 2 पॉईंट. आता बघा, ऍक्च्युली हा डायग्राम व्यवस्थित दिसते का बघा, हा कंप्लीट तुमचा मॅग्नेट आहे असा, आणि पॉईंट ए आणि बी कुठं आहेत, ती या मॅग्नेटच्या ऍक्सिसवर आहेत. एक पॉईंट जो आहे तो 24 सेंटीमीटरला आहे आणि दुसरा पॉईंट जो आहे तो 48 सेंटीमीटरला. तर मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिस चा फॉर्म्युला पाठ पाहिजे, μ0/4π 2m डिवायडेड बाय आर क्यूब. आता मॅग्नेट काय चेंज झालेला नाहीये, म्हणजे 2m μ0/4π हे सगळं कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, आर क्यूब येणार. मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता याच्यावरून मग आपण असं लिहू शकतो, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट ए डिवायडेड बाय मॅग्नेटिक इंडक्शन ऍट बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ ए क्यूब येणार. बरोबर, कारण मॅग्नेटिक इंडक्शन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे ना, त्याच्यामुळे हे असं लिहावं लागेल, BA बाय बीबी इज इक्वल टू आरबी बाय, इनव्हर्सली असल्यामुळे ते उलट लिहायचं आणि क्यूब ॲज इट इज. सो आता बघा, बी पॉईंटचा डिस्टन्स किती आहे, 48. ए पॉईंटचा डिस्टन्स किती आहे, ए पॉईंटचा डिस्टन्स 24 आहे, याचा क्यूब. बरोबर आहे ना. बी पॉईंटचा डिस्टन्स किती आहे बघा डायग्राम मध्ये, सेंटर पासून 48 सेंटीमीटर आहे आणि ए पॉईंटचा डिस्टन्स सेंटर पासून किती आहे, 24 आहे. सो 48 डिवायडेड बाय 24 चा क्यूब म्हणजे काय होणार आहे, 48 बाय 24 म्हणजे 2 चा क्यूब येणार. 2 चा क्यूब म्हणजे आन्सर काय येणार आहे, 8 विल बी द आन्सर. हा क्वेश्चन लक्षात आला का, कुणाला काय डाऊट आहे का? क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, ए आणि बी ला असणाऱ्या मॅग्नेटिक इंडक्शनचा रेशो काय असेल, मॅग्नेटिक फील्डचा रेशो काय असेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलानुसार हे माहिती पाहिजे की बी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब असतं. बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा बी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे याच्यावरून आपण काय लिहू शकतो, रेशो BA बाय बीपी इज इक्वल टू आरबी बाय RA क्यूब. बरोबर, बी पॉईंटचं डिस्टन्स आहे 48, ए पॉईंटचं डिस्टन्स आहे 24, याचा क्यूब येणार. ओके, सो 48 बाय 24 म्हणजे 2�3 येणार आहे आणि 2�3 म्हणजे 8. सो आन्सर त्याच्यामुळे ए येणार 21. Next question 22. The field due to a magnet at a distance r from the center of magnet is proportional to. आताच आपण बघितलं ना, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब असतं, डिस्टन्स क्यूब असतं. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, डी आन्सर येणार आहे, प्रोपोर्शनल टू 1 by r cube. 23. Magnetic moment of a magnet of length 10 centimeter and pole strength 4 ampere meter will be. आता मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कसं करतो आपण, पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ करतो. तर पोल स्ट्रेंथ किती दिले इथे बघा, 4 एम्पियर मीटर दिले आणि मॅग्नेटिक लेंथ किती दिले, 10 सेंटीमीटर. सो 10 सेंटीमीटर म्हणजे 10 इंटू 10⁻² लिहावं लागेल. त्याच्यामुळे किती येणार आहे, 4 इंटू 10 म्हणजे 40 इंटू 10⁻² म्हणजे हे येणार 0.4. सो 0.4 चा आन्सर ए आहे. Let BF and BH be the vertical and horizontal component of Earth's magnetic field at any point on the Earth near the North Pole. आता नॉर्थ पोलच्या जवळ काय होणार बघा, नॉर्थ पोलच्या जवळ BH जवळपास 0 असतं आणि BF मात्र मॅक्सिमम असतं. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, BF इज व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू BH. सो आन्सर ए येणार आहे. कारण हे तुम्हाला माहिती पाहिजे की नॉर्थ पोल जवळ पोल जो आहे तो व्हर्टिकल राहतो ना, असा व्हर्टिकल राहतो, लक्षात येत आहे.
मॅग्नेटिक निडल व्हर्टिकल राहते पोल जवळ. व्हर्टिकल राहते म्हणजे सगळं बीफीच असतं आणि बीएच जवळपास काय असतं 0 असतं. नेक्स्ट असर्शन रिझन टाईप एक क्वेश्चन दिलाय. त्याच्यामध्ये ऑप्शन काय आहे बघा. स्टेटमेंट 1 इज ट्रू, 2 इज ऑल्सो ट्रू अँड 2 इज द करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर द स्टेटमेंट 1. म्हणजे 1, 2 दोन्ही स्टेटमेंट करेक्ट पाहिजेत आणि 2 हे त्याचं स्टेटमेंट 2 हे करेक्ट एक्सप्लेनेशन असलं पाहिजे. 1 is true and 2 is also true, but 2 is not correct explanation. 1 is true, 2 is false, and 1 is false and statement 2 is true. हा असा क्वेश्चन आहे. आता बघा स्टेटमेंट 1 काय आहे. द फ्लक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी थ्रू ए क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 0. आता हे करेक्ट आहे कारण यालाच आपण काय म्हणतो गॉस थेरम म्हणतो ना, गॉस लॉ असं म्हणतो. This is a Gauss law. Flux of magnetic field through a closed surface is equal to 0. म्हणजे कुठल्याही क्लोज्ड सरफेसवर मॅग्नेटिक फ्लक्स नेहमी काय असतं 0च असतं. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर क्लोज्ड कर्व, दे डोंट हॅव एनी बिगिनिंग ऑर एंड. आणि हे सेकंड स्टेटमेंट देखील करेक्ट आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर क्लोज्ड कर्व, त्यांना कुठलाही बिगिनिंग आणि एंड नसतो. म्हणजे एक्सटर्नल टू द मॅग्नेट, मॅग्नेटच्या बाहेर कसं असणार. सपोज हा मॅग्नेट आहे तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स नॉर्थ पोल टू साऊथ पोल जातात एक्सटर्नल टू द मॅग्नेट अँड साऊथ पोल टू नॉर्थ पोल इंटरनल टू द मॅग्नेट. म्हणजे याला कुठेही बिगिनिंग किंवा एंड नसतो. दे ऑलवेज फॉर्म ए क्लोज्ड लूप. आणि स्टेटमेंट 2 जे आहे ना ते 1चं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. कारण का आता क्लोज सरफेसच्या आतमध्ये आपण नॉर्थ पोल साऊथ पोल असणारा मॅग्नेट ठेवला तर काय होणार. नॉर्थ पोल मुळे जेवढ्या लाईन्स बाहेर जाणार आहेत तेवढ्याच साऊथ पोल मुळे काय येणार आहेत आत येणार आहेत. बाहेर जाणाऱ्या लाईन मुळे पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होतं आणि आत येणाऱ्या लाईन मुळे निगेटिव्ह फ्लक्स तयार होतं. जेवढ्या लाईन्स बाहेर जातात तेवढ्याच लाईन काय येतात आत देखील येतात. त्याच्यामुळे जेवढं पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होणार तेवढंच निगेटिव्ह फ्लक्स तयार होणार. अँड देअरफॉर टोटल फ्लक्स काय असणार आहे 0. टोटल फ्लक्स इज 0. त्याच्यामुळे स्टेटमेंट 2 1 आणि 2 करेक्ट आहेत पहिली गोष्ट. आणि स्टेटमेंट 2 जे आहे ते 1चं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यामुळं आन्सर काय येणार याचं ए आन्सर येणार. ओके हे आन्सर येणार करेक्ट आन्सर विल बी ए. तर या पद्धतीनं आपण पेपर डिस्कशन संपूर्ण केलेला आहे. ओके या पद्धतीनं प्रत्येक पेपर झाल्यानंतर आपण पेपर डिस्कशन करणार आहोत. आणि पेपर डिस्कशन केल्यामुळे फायदा काय होतो. काही क्वेश्चनच्या आयडियाज तुम्हाला कळायला लागतात. म्हणजे कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे वगैरे वगैरे. ठीक आहे.